महायुतीमधली धुसफूस आणि अंतर्गत वाद मिटवण्यासाठी अखेर मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा लागला। काल समन्वय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं। वारंवार सूचना देऊनही स्थानिक स्तरावरील धुसफूस सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना कठोर सूचना दिल्यात। रखडलेली महामंडळ आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीचा आढावाही त्यांनी घेतला। जिल्हा नियोजन निधीवरून जिथे वाद निर्माण होतील तिथे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। तरीही मतभेद न मिटल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे सर्व सोडवण्यात येईल। महामंडळासाठी आणखी 1 ते 2 बैठका होण्याची शक्यता आहे। महायुतीने महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला तर पुढील 15 दिवसात महामंडळ वाटपात शिक्कामोर्तब होईल। राज्यातील रखडलेल्या महामंडळावर चर्चा झाली। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला। ज्या जिल्ह्यात निधी वाटपावरून मतभेद आहेत तिथे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या। तरीही वाद न मिटल्यास अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या बैठकीतून काय नेमक्या सूचना केलेल्या आहेत त्याही आपण पाहूया। रखडलेली महामंडळ जिल्हा नियोजन निधीचा आढावा त्यांनी घेतला। आणि महामंडळाचं वाटप पुढील 15 दिवसात होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। महामंडळाचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये भाजपला 48%, शिवसेनेला 29% तर राष्ट्रवादीला 23% इतका समजतो आहे। ज्या जिल्ह्यात निधीवरून मतभेद उद्भवतील तिथे आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार आहे।